कालचं मराठा आरक्षण म्हणजे फसती है दुनिया फसाने वाला चाहिए असं आम्ही मानतो। काहीही नवीन मिळालेलं नाही आहे मराठा समाजाला, फक्त शब्द छल करण्यात आला आहे असं हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे। सगळे सोयरे रक्ताची नाती आधीपासून मिळत होती। बरं, या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल पुढची 15 दिवसांपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। त्या हरकतींवर नंतर आक्षेप घेण्यात येतील आणि हे प्रकरण पुन्हा एकदा रेंगाळणार आहे। मराठा समाजाचं सरसकट आरक्षण असावं अशी मनोज जरांगेंची भूमिका नंतर सगळ्या सोयऱ्यापासून का थांबली? त्यानंतरसुद्धा ते जाताना सांगून गेलेत की जर फसवलं तर परत येऊ। याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना आतासुद्धा खात्री नाही आहे की आपल्याला व्यवस्थित आरक्षण मिळालं किंवा मिळतंय। असं असताना कोणतेही आश्वासन पूर्ती न होता हा जो मोर्चा तो गुंडाळला गेला आहे। तेरी भी जय मेरी भी जय करत आपण दोघं विन विन सिच्युएशनला येऊ असं ठरवून केले गेले का काय असं आम्हाला वाटतं। येणाऱ्या काळामध्ये हिंदू महासंघ त्यासाठी योग्य ती भूमिका घेऊन पुढे कार्यरत राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।